अनिल अंबानींना ईडीनं समन्स पाठवलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ईडीनं छापे देखील टाकलेले होते आणि आता अनिल अंबानी यांना ईडीनं समन्स पाठवलेलं आहे। कोणत्या व्यवहारांची चौकशी ईडीला करायची आहे हे आता समोर येईल। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, काय अपडेट्स आहेत? मागच्या आठवड्यात जसं आपण पाहिलं की प्रवर्तन निर्देशालय एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने पुऱ्या देशभरात 50 ठिकाणी रेड केली होती। अनिल अंबानीच्या घरी, अनिल अंबानीच्या जी ऑफिसेस आहे किंवा त्यांचे जे संबंधित व्यक्ती आहे त्यांची ऑफिसेस आहे त्यांच्या घरी ईडीने रेड केली होती आणि या संदर्भामध्ये ईडीने अनिल अंबानी यांना एक नोटीस दिली आहे। या नोटीसच्या अनुसार त्यांना 5 ऑगस्टला ईडी हेडक्वार्टरमध्ये उपस्थित व्हायला सांगितलंय आणि हा जे प्रकरण आहे ते 17,000 कोटीच्या लोन फ्रॉडच्या प्रकरण आहे असं सांगितलं जात आहे। जे ईडी सूत्रांकडनं की जे 17,000 कोटीच्या लोनचा विषय आहे यामध्ये मनी लॉन्ड्रिंग इन्व्हॉल्व आहे आणि मनी लॉन्ड्रिंगची जे तपास आहे ते ईडी चे अधिकारी आहे ते करणार आहे, ते करतायत आणि त्यासाठी मागच्या आठवड्यात आपण बघितलं की 50 ठिकाणी रेड करण्यात आला होता। यामध्ये वेगवेगळी कंपनी होती, असोसिएट कंपनी होती। अनिल अंबानीच्या जे घर होते घरचे ठिकाण ऑफिसेसमध्ये रेड करण्यात आली होती आणि म्हणून त्यांना एक समन दिलं गेलंय। ही समन 5 तारखेला दिलं गेलंय आणि दिल्लीमध्ये नवी दिल्लीमध्ये ईडी हेडक्वार्टरमध्ये बरोबर आहे। त्यामुळे 5 तारखेला ते चौकशीसाठी उपस्थित राहतात का याकडे लक्ष असेल। मृत्युंजय, धन्यवाद। आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया।